नमस्कार महाराष्ट्र. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील डोंगरेवाडी गावचा रहिवासी ऊसतोड मजूर असणारा रील स्टार गणेश डोंगरे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण गणेश डोंगरे यांचं अतिशय दुर्दैवी निधन झालेलं आहे. पहा, त्यांची पत्नी ज्यावेळेस फेसबुक लाईव्ह घेत होती त्यांच्यासमोर अगदी काही अंतरावर गणेश डोंगरे यांचा ऊसाची ट्रॉली पडून दुर्दैवी अंत झालेला आहे. ऊसाची ट्रॉली अंगावरती पडून दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे व त्यांच्या 3 मुली असा त्यांचा परिवार आहे. पहा, अश्विनीताईंवर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे, कोसळलेला आहे. परंतु अश्विनीताईंना या दुःखातून सावरण्यासाठी सर्व स्तरावरून मदतीचा हात पुढे केला जात आहे. आणि आता अशातच बातमी आलेली आहे, बीड जिल्ह्याच्या सर्वेसर्वा पंकजाताई मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत अश्विनी डोंगरे यांना मदतीचा हात दिलेला आहे. पंकजाताई यांच्याकडून अश्विनी डोंगरे यांच्यासाठी व त्यांच्या 3 मुलींसाठी मदत करण्यात आलेली आहे. रोख रकमेच्या माध्यमातून ही मदत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पंकजाताई यांनी त्यांच्या मुलींना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे की त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्या घेतील. आता पाहू पंकजाताई आपला शब्द पाळतात की नाही. परंतु पहा, अश्विनी डोंगरे यांच्यासाठी समाजातून खूप मोठ्या प्रमाणात लोक पुढे येऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करत आहेत. पंकजाताईकडून नेमकी किती रुपयाची मदत करण्यात आलेली आहे हे आणखीन जाहीर करण्यात आलेलं नाही. परंतु पंकजाताई मुंडे यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अश्विनी डोंगरे यांच्या कुटुंबाला मदत देण्यात आलेली आहे हे मात्र नक्की. अश्विनी डोंगरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. गणेश डोंगरे यांच्या मृत्यूनंतर 3 मुलींना त्यांना सांभाळायचं आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे समाजातून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच फुल ना फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात मदत म्हणून अश्विनीताईंना मदत केली पाहिजे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अश्विनीताईंना देखील एक संदेश द्यावासा वाटतो. तो म्हणजे त्यांनी त्यांचं जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते देखील बंद करू नयेत. यूट्यूब असो किंवा इतर सोशल मीडिया माध्यम असो त्यावरती त्यांनी ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील भरपूर सारी कमाई होऊ शकते. जर त्या इथून पुढे ॲक्टिव्ह राहिल्या तर त्यांचा आणि त्यांच्या मुलींचा जो खर्च आहे तो देखील भागण्यासाठी त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे त्यांना देखील विनंती आहे की कृपया आपले यूट्यूब चॅनल असेल किंवा इतर सोशल मीडियाचे अकाउंट असतील ते त्यांनी बंद करू नयेत, जेणेकरून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी थोडी का होईना या माध्यमातून देखील मदत मिळेल.